येतो का? कुठं येऊन सांगा. प्रामाणिक कार्यकर्ता आहे, संघाच्या मुशीत तयार झाल्यासारखा यांच्यासारखा डुप्लिकेट संघसेवक नाही. तुमच्या पोराच्या 2 थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. संघाविषयी काय बोललेले नितेश राणे विसरले का संघवाले? देवेंद्र फडणवीसशी काय बोलले ते बापले? हेच तुम्ही आपल्या मुलांना संस्कार दिले. मी तिथं भीतीनं लवंग खाणं सोडून दिलं. विलायची तर मी घेऊच शकत नाही. किती महागाची उपमा दिली तुम्हाला. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100. सगळ्या जणांनी माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाठवा. अरे उद्धव, बोल बाबा बोल. सन्माननीय उद्धवजी विषयी काय बोलतो नितेश राणे? अरे उद्धव, तुझ्या वयाचे ते आदित्य ठाकरे विषयी तू काय बोलतोस? कधी उद्धव ठाकरेने फेसबुक लाईव्ह करून तुम्हाला धमक्या दिल्यात? तुम्हाला काय वाटतंय? भिणारे तुम्हाला तिकडं असते. नारायण राणे साहेब कुठे येऊ सांगा. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय. मी प्रकाश महाजन आहे. येतो का? कुठं येऊ सांगा. तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही. मी कणकवलीत येतो. त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका. मी पोचेन, बघूया. मी पोचेन. काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाय. दुर्दैव ह्या गोष्टीचं की ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने राजकारणातील गुन्हेगारीविषयी आवाज उठवला, त्या भारतीय जनता पक्षात असे गुन्हेगार येऊन बसलेले आहेत. त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री कार्यालयाने, मुख्यमंत्र्यांनी किंवा इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने याची दखल सुद्धा घेतली नाही. बिलो द बेल्ट मी बोललो. अहो जगात किती महाग आहे. मी तिथं भीतीनं आता लवंग खाणं सोडून दिलं. विलायची तर मी घेऊच शकत नाही. किती महागाची उपमा दिली तुम्हाला. झाले ना खेळड्या, तुझं वय झाले तर बस ना घरामध्ये. आता तो गप्प बसतो का तू? अरे तू पाठवले ये ना, तुझ्यात हिंमत असली तर का पुण्यात येऊ. अरे का यायला ठेव फोन खाली. हे पाठव त्या नितेश राणेला. कार्यकर्ता आहे, संघाच्या मुशीत तयार झाल्यासारखा यांच्यासारखा डुप्लिकेट संघसेवक नाही मी. दाजी खेडकर आणि संभाजीराव भिडेचा स्वयंसेवक आहे मी. वसंतराव भागवतचा जनसंघापासूनचा मी कार्यकर्ता आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब आमचे आराध्य दैवत आहेत. यांना भेट असतो मी. या का येऊ कणकवलीत? तयारी का तुमची? प्रकाश महाजन हे राजकारणात आहे वगैरे मला काय माहीत नाही. त्या माणसाला मी फक्त टी व्हीवर बघतो, कधी भेटलो पण नाही. मी दखल घेत नाही त्याची. त्याला कशाला विचारता? उलट तो जर काय बोलला, तुला उलट्याचा अर्थ कळत नाही. अनेक माध्यम एक्स्ट्रा भेट मग सांगतो. त्यांना काय कोण मारेल? कशाला उगा मारून 302 अंगावर गेल? काय माणूस आहे तो? तो माणूस कशाची गिनती आहे का? कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खाज घ्यायला लागणार. बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही. लाडघर ते 7:30 नंतरचं पाणी चालतं. फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. राज ठाकरे माझा नेता आहे. तुम्ही त्याच्याविषयी असं बोलता, मित्र म्हणता त्याला तुम्ही. तुमच्या पोराच्या 2 थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. ज्यावेळेस तुमचा मुलगा असं म्हणला की रात्री 8 वाजता कोणत्या रंगाचं पितात, पाणी पितात, तुम्ही घरी आल्यावर मुलाला सांगितलं? हेच तुम्ही आपल्या मुलांना संस्कार दिलेत. दुसऱ्यावर टीका करताना जर तुम्ही भाषेचा तोल सोडता तर मग दुसरे तुमच्याशी कसं बोलतील लक्षात घ्या ना. इथं आरेला कार्यच आहे. बीड जिल्ह्यातला आहे पुन्हा मी. सगळे दारोदार पक्ष फिरून झालेला मी कार्यकर्ता नाही आहे. स्वतःच्या मुलाला अगोदर शिस्त लावा. नारायण राणे आत्ता भाजपमध्ये आलेत. बाल स्वयंसेवक आहे मी. आणीबाणी भोगली. तुमच्यासारखे नाही आहे तर येऊन बसलेत मला सांगायलेत. चाल संघाविषयी काय बोललेले आहेत नितेश राणे विसरले का संघवाले? अरे भारतीय जनता पक्षाविषयी काय बोलले? देवेंद्र फडणवीसशी काय बोलले ते बापले? विधानसभेतली भाषणं काढून बघा. आम्हाला काय सांगता तुम्ही? मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी भाजपाचे खासदार नारायण राणे विरोधात दंड थोपटले. राणे यांनी सोमवारी पुन्हा आमच्या विरोधात बोललात तर उलट्या करायला लावीन अशी धमकी महाजन यांना दिली होती. मात्र त्याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी मी डोक्यावर कफन बांधलेले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे असं सांगत शेड्यूल ठोकला. राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत असे आव्हानही त्यांनी दिलेले आहे. प्रकाश महाजन आणि राज्यातील भाजपाचे मंत्री नितेश राणे यांच्यात गेल्या 2 दिवसापासून हमरीतुमरी सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केलेली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे.
नितेश राणे हे व्यर्थ बडबड करतात असा आरोप महाजन यांनी केला होता। या आरोपानंतर खासदार राणे यांनी महाजन यांना आमच्या नादाला लागू नका, उलट्या करायला लावीन अशी धमकी दिली होती। राणे यांच्या या धमकीनंतर महाजन यांना 2 दिवसापासून फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या। धमक्याचे कॉल महाजन यांनी रेकॉर्ड करून सुद्धा ठेवलेले आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान राणे यांना उत्तर देण्यासाठी महाजन मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हा अध्यक्ष सुमित खाडे यांच्या सोबत डोक्याला कफन बांधून क्रांती चौकात आलेले आहेत। तेथे पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी मला धमक्या का देता, तुम्हाला मला मारायचं असेल तर मीच तुमच्या पुण्यातील घरी येऊ की कणकवलीत येऊ असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही मंत्री असताना दिलेली जमीन न्यायालयाने रद्द केलेली आहे, या जागेच्या बदल्यात तुम्हाला पुण्यात बंगला मिळालेला आहे असंही आव्हान त्यांनी दिलेलं आहे। तसेच राणेंच्या प्रचारासाठी राजसाहेब गेले होते, मी पण होतो, पण त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना त्यांनी कसे बोलायचे हे शिकवलेलं नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांचा संदर्भ देऊन तो काही बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही असं महाजन यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे। तर महाजन यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।